मी चिखला गावात आहे. आपण 4 दिवसांपासून या सगळ्या वादावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, वेगवेगळे आरोप केले जातात. मात्र या गावात नेमकं काय झालं होतं आणि हे सगळं प्रकरण कसं सुरू झालं हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ग्रामस्थ आहे, जे पहिल्या दिवसांपासून या सगळ्या महाराजांच्या पुतळ्या बसवण्याच्या भूमिकेपासून सगळ्या चर्चेत होतात. काय सुरुवात कुठून झाली होती? पुतळा बसवण्याची चर्चा कुठून सुरू झाली? यांनी नेमका हा वाद इतक्या टोकाला का पोहोचला? म्हणजे मला पहिल्यापासून 3 तारखेला रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पुतळा बसवला. नाही, मला सुरुवातीपासून सांगा तुम्ही. 3 तारखेला रात्री. नाही, तुम्ही जे आधी पुतळा बसवण्याची वर्गणी तिथून मला सांगा. नाही मी सांगतो. हा. एकट करा वाटल्यास. 3 तारखेला रात्री पुतळा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसवला. बरं. सकाळी परिसरात सगळं माहित पडलं की पुतळा बसवला. बरं. मग 5 तारखेला आम्ही गावकरी सगळे जमलो इथं मंदिरावर. बरं. मग हे पुतळा कुठंतरी बाजूला घ्या, हे समाजाकरता जागा लागते असं सरपंचाचं आमचं सगळ्याचं म्हणणं. बरं. मग सगळं गाव मिळून ठरलं की ते लिंब आणि अंगणवाडी या दोहीच्या मधात 2 पुतळे बसवायचे, मुंडे साहेबाचा आणि शिवाजी महाराजाचा. वाटा एकच बनवायचा. बरोबर. मग आम्ही वर्गणीला सुरुवात केली. आम्ही 5 लोकांचे नाव वर्गणी करता, आमचे 5 लोकांचे नंबर त्या यादीवर कशा करता की कोणी नसला तर फोन लावून बोलून घ्यायचं चाल वर्गणीला. ओके. 7,500 रुपये सरपंचाजवळ झाले. दुसऱ्या दिवशी वर्गणीला निघायचं. सरपंचाला मी म्हणलं चला म्हणलं, 9 वाजले होते, 9 वाजता इथे भेट झाली. सरपंच म्हणे मला साहेबाचा फोन आहे, साहेबाकडे भेटायला आज. मग आम्ही काय त्याच्यावर चौकशी केली नाही, कारण ते सरपंच आहे त्याच्या मागे आणि साहेब भेटणार त्याला. मग दुसऱ्या दिवशी सरपंचाचं मला फोन असं करा, पुतळा इथून कुठेतरी बाजूला न्या म्हणे, या परिसरात पुतळा कुठेच नको. म्हटलं कुठेच नको असं नाही जमणार ना, तुम्ही कुठेतरी जागा द्या. आणि पुतळा नेण्याकरता मी मांडला नाही, फक्त एक मी शिवभक्त आहे, त्याच्याकरता मी त्याची पूजा अर्चना केली, त्याच्या समोर केली, आणला नाही. पण आणलेल्याच काही आपल्याला दुष्परिणाम होऊ देता येणार नाही, म्हणून त्याची आम्ही पूजा केली. आणि सरपंच म्हणे इथून काढून टाकायचा, म्हणून तितकं आम्ही विरोध केला की म्हणलं राहू द्या, इथं नसन तर बाजूला जागा द्या. हे आपल्याला खरोखर आहे की समाजाला इतकीच जागा आहे, म्हणून या पिपळाच्या बुडात जागा द्या म्हणलं. आणि ते बी तो मंडपला गेले, त्याच्या कोसाच्या आधी कोस येतो आणि त्या कोसात द्या. किती 2.5 फूट जागा लागते. सरपंच म्हणे आणि सरपंच आणि गावातले आणि पूर्ण 40 वर्षाची आतली तरुण पिढी आहे, एकही म्हातारा माणूस नाही त्याच्यात. ते म्हणे इथं कुठंच नाही, त्या ग्रामपंचायतच्या बाजूला एक बोळी आहे, त्या बोळीत. म्हणलं सरपंच जर इथून एखादा नवीन पाहुणा आला, बंद गावाला फिरून आला तर तो पुतळा दिसन का? आपल्याला माहिती म्हणून आपण जाऊ शकतो. आपलं जर घर कोण्या बोळीत असेल तर आपण ते उघडायला जाऊ शकतो. तसं आपल्याला पुतळा माहिती म्हणून आपण जाऊ, पण परक्या माणसाला पुतळा चिखल्यात हाय कळायला पाहिजे. सरपंचाने त्याच्यावर विरोध केलं. ते म्हणजे पुतळा होणारच नाही. बरं, त्यांचं म्हणणं आहे सगळं की काल तुम्ही क्लिप ऐकली असेल, त्यांची व्हायरल झाली की इथे बाजूला कुठेतरी बसवा, असं आमचं म्हणणं होतं, मध्ये नको. हा, मग मी सांगितलं ना, सरपंच म्हणला बाजूला बसवा, तर ते ग्रामपंचायतच्या बोळी बसवा. आता ते म्हणते 3 ठिकाणी म्हणलो, 3 ठिकाणी पर्याय द्यायलाच नाही. मी या सरपंचाला 2 ठिकाणी पर्याय द्यायला की म्हणलं इथून उठवतो, तुम्ही जे पहिली जागा ठरली लिंबाजवळ, त्या 2 पुतळ्या करता तुमचा मांडायचा असतं, मांडणं नसेल तर आम्हाला मांडू द्या, तिथं मांडतो, किंवा पिपळाखाली. हे 2 पर्याय होते. आणि हे मलाच नाही, तुम्ही जो सत्य बोलून देवा पुढं तो खरंच सांगा की हेच 2 पर्याय होते म्हणून. आता हे माणूस सांगू शकतो, हो विचार आहे माणसाला की असे 2 पर्याय होते का नाही. तिथं मांडायला ठरलं त्या दिवशी हे माणूस तिथं होते. हे अंधारी समाजात त्याच्याबद्दल नाही, आमच्याही आतापर्यंत समाजात कधीच तेढ निर्माण झाली नाही. आणि आजही असन तर आमचा परगावच्या कोण्याच वंजारी समाजावर आमचा आक्षेप नाहीये, हे आमचा गावातला संबंध मिटून घ्यायला पाहिजे असंही वाटतं. गावातल्याच लोकांना आम्हाला जी अडचणीत आणलं असन की 2 फाळके होण्याचा विषय फक्त 30-40 वर्षाचे तरुण पोर आहे, आणि या पोरामुळे हे वातावरण चिघळ. म्हणजे वातावरण चिघळण्यासाठी गावाची परंपरा ही एकत्रची होती, या कारणामुळे, छोट्याशा कारणामुळे वाद चिघळ. हो, याच कारणामुळे वाद चिघळा, नाही तर बाकी काहीच नव्हतं. पण आता हे सगळं जुळून घ्यायला पाहिजे असं वाटतं का सगळ्यांनी एकत्र बसून? मी शिवजयंतीच्या दिवशी इथं माईकवर बोललो, आता कोणाजवळ असं बी व्हिडिओ हात जोडतो म्हणलं तुम्हाला, मी 59 वर्ष झाले, आतापर्यंत आपल्या गावात असं कधी घडलं नाही की मराठी आणि शिवजयंती साजरी केली आणि वंजारी आले नाही. त्या दिवशी जातीवर बोलावं लागतं. मग जातीचा अभिमान आहे बरं का, सगळ्या जाती, सगळ्या जातीचा अभिमान आहे. मी भगवान बाबाचं चरित्र 3 घंटे असं उभा राहून म्हणू शकतो. भगवान बाबाचा भक्त आहे मी, मराठी आहे, भगवान बाबाचा मी भक्त आहे. भगवान बाबाच्या चिखल्यातून गेलेले सांगा, भगवान बाबाचा पडका वाडा कुठे आहे, भगवान बाबाच्या आईनं
कोण्या देवाची तपश्चर्या केली भगवान बाबा पोटी येण्याकरता, हे पूर्ण चरित्र माझ्याजवळ. मला जातीचा कोण्याच दुयस नाही. फक्त आता नाईलाज नाही, हे आता काही भांडाराचं लागले की आहे ना, जात पुढे आणली पण जातीमुळं असं वातावरण आमचं फार आमच्या गावातल्या करता नाही तर परगावच्या करता नाही. कळकळीनं हात जोडून विनंती केली मी त्या दिवशी की हे असा वाद होऊ देऊ नका, आपण एकत्र नांदा चांगले व्हा. तुमचं नाव काय? काशीनाथ वाघ. हे काशीनाथ वाघ आहे गावातील. हे पहिल्या दिवसापासून जेव्हापासून पुतळा बसवला तेव्हापासून ज्या बैठका झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यात ते सहभागी होते आणि एक नवीन माहिती देखील त्यांनी दिली. एक नाही तर 2 पुतळे या ठिकाणी बसवले जाणार होते. एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा मुंडे साहेबांचा. आणि हे 2 पुतळे बसवण्याचा निर्णय झाला. मात्र दुसऱ्या दिवशी पुतळा बसवण्याला विरोध झाला आणि तिथून या सगळ्या वादाची सुरुवात झाली असं त्यांचं म्हणणं आहे. ते गावातील प्रतिष्ठित देखील आहे आणि या सगळ्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून ते सहभागी होते. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणचा मोहसिन शेख, NDTV, बुलढाणा.